कोकणाच्या नंतर आता जाऊयात उत्तर महाराष्ट्रामध्ये. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कांद्याचा मुद्दा, वोट जिहाद सारखे मुद्दे गाजलेले आहेत. मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मुकुल, उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 जागा आहेत. वेगवेगळ्या कारणांनी उत्तर महाराष्ट्राची निवडणूक गाजली होती. वोट जिहादचा मुद्दा आला, त्याचबरोबर हेलिकॉप्टरने एबी फॉर्म येणं असो, बंडखोरी असो, असे वेगवेगळे मुद्दे उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्यानं गाजलेले होते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर नाशिकचे पत्रकार आहेत. अभिजित कुलकर्णी सगळ्यात सोबत आहे. सर, 47 जागा आहे. मागच्या वेळेस आत्ता जे आकडेवारी आहे 34 जागा महायुतीकडे आहेत सध्या विद्यमान आमदारांच्या, आणि महाआघाडीकडे 10 जागा आहेत. काय एकंदरीत चित्र असतं? आपण जर का उत्तर महाराष्ट्राचा गेल्या काही वर्षापासूनचा ट्रेंड अभ्यासला तर आपल्याला हे लक्षात येतं की इथे नक्कीच महायुतीचं वर्चस्व राहिलेलं आहे. एखादी निवडणूक किंवा एखादं हे अपवाद गेलं तर युतीचा आणि बीजेपी फेवर असा मतदार, एक हिंदुत्ववादी फेवर मतदार आपल्याला साधारण सर्वसामान्य दिसतो. पूर्वी जे नंदुरबार आणि धुळे आपण म्हणतो की काँग्रेसचे परंपरागत बालेकिल्ले होते, पण गेल्या काही वर्षात तोही ट्रेंड मोठ्या प्रमाणावर चेंज झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर आपण म्हणलात त्याप्रमाणे 47 पैकी आता 34 जागा तसं बघितलं तर टेक्निकली यांच्याकडे आहेत. पण आता येते या निवडणुकीत आता याचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर 6 पक्ष उतरलेत, सगळ्यात आता अपक्ष बरेचसे वजनदार उतरलेत, बंडखोरी झाली जवळपास प्रत्येकच पक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याला मैत्रीपूर्ण लढतीचं किती गोंडस लेबल लावलं तरी ते शेवटी बंडखोर ते बंडखोरच आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनेच लढत आहेत. त्यांना बाकीचे लोक पण तशी रसद पुरवत आहेत. तर त्याच्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात. आणि मला असं वाटतं की हे महायुतीचं संख्याबळ थोडाफार तरी कमी निश्चित होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रात. आजची अशी परिस्थिती आहे. जवळपास 8 मंत्री उत्तर महाराष्ट्रामधले निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. महत्त्वाचे जिल्हे आहेत, जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे, नाशिक बरोबर. बहुतेक मंत्री निवडून येण्याची परिस्थिती आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी असे झालेले आहे, जसं आता अभिजित म्हणाला की प्रत्येक ठिकाणी बंडखोरी आणि याच्यामुळे संघर्षाची परिस्थिती आहे. म्हणजे समजा आपण जर येवल्याचं उदाहरण घेतलं की भुजबळ साहेब तिथे उभे आहेत, तर भुजबळांच्या विरुद्ध म्हणजे माणिकराव शिंदे तर आहेतच तिथे, परंतु आता काल जरांगे येऊन गेले, त्यांनी काही प्रचार केलेला आहे. नाव घेऊन जरी भुजबळांचं ते म्हटले नसले तरी मराठा आरक्षण विरोधात येणाऱ्यांना पाळा असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत नाशिक जिल्ह्यातल्या संपूर्ण जर का परिस्थिती विचार केली या 8 मंत्र्यांसह आपण उत्तर महाराष्ट्राचं, तर काल नाशिकमध्ये जी तुपसाखरे लॉन्सला जी मराठा समाजाची बैठक झाली ती खूप महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करा असं स्पष्ट आवाहन केलेलं आहे. तर त्यामुळे या क्षणी तरी आता म्हणजे विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले जे कोणते मतदारसंघ होते तिथे मला आता तरी महाविकास आघाडीचं पारडं थोडंसं जड वाटतंय. आणि नाशिक जिल्ह्यातला थोडंसं माझा जो काही आकलन आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं की नाशिकच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि मालेगाव बाह्य, नांदगाव आणि बागलाण आणि चांदवड या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना आता तरी अनुकूल वातावरण दिसतं आहे. आणि इतर ठिकाणी मात्र महाविकास आघाडीच्या त्याच्यात भुजबळांसह काही जागा धक्कादायक निकाल देऊ शकतात असं वाटतं. नगरचं काय एकूण चित्र असेल? राधाकृष्ण विखे पाटील असतील, बाळासाहेब थोरात आहेत, रोहित पवार मतदान करणार. आपण जर नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणतः 12 मतदारसंघ आहे. त्याच्यात राहुरी असतं, शिर्डी असेल, प्रवरानगर असेल, पारनेर असेल, तर संगमनेर असेल, अकोला असेल, तर ही टफ फाईट आहे इथे. आणि जर विशेषतः संगमनेरच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण बाळासाहेब थोरात आहे आणि बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे जसं प्रवरामध्ये होणार आहे तसंच संगमनेरमध्ये देखील होतं आहे. आणि दुसरीकडे पारनेरचा जर विचार केला तर निलेश लंकेंनी लोकसभेची निवडणूक ज्या मुद्द्यावर लढवली होती घराणेशाहीच्या विरोधात, त्याच मुद्द्यावर आता विरोधक निवडणुकीला सामोरे जात आहेत. कारण निलेश लंकेंची पत्नी राणी लंके या स्वतः निवडणुकीमध्ये उभ्या आहेत आणि त्यामुळे तिथे आता हे बुमरांग झाल्यासारखा हा मुद्दा झाला आहे. आणि त्यामुळे एकूणच नगरचं वातावरण बदललेलं आहे. परंतु सुरुवातीपासूनच नगर हा काँग्रेस आणि या सगळ्यांचा एक बालेकिल्ला होता. त्यानंतर जर तुम्ही श्रीरामपूरचा पट्टा जर बघितला तर हा विखेंनी बऱ्यापैकी युतीसाठी पेरून ठेवलेला होता. परंतु जर आपण जे विद्यमान आमदार आहे तर त्यांची सगळ्यांची परिस्थिती बघितली तर फार ठिकाणी बदल होतील असं काही वाटत नाही. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत, त्यांची कन्या निवडणूक लढते आहे. काय चित्र? तिथे खूप मोठा संघर्ष आणि अगदी काठावरच्या याच्यामध्ये काय जो निकाल लागेल तो लागेल. परंतु रोहिणी खडसेंना
कदाचित पुन्हा एकदा पराभव बघावा लागू शकतो असं मला वाटतं. कारण खडसेंच्या बाबतीत असं झालं की त्यांनी राष्ट्रवादीचे लोक नाराज करून ठेवले आणि भाजपचे लोक नाराज करून ठेवले. त्याचा परिणाम रोहिणी खडसेंना भोगावा लागू शकतो. आणि गिरीश महाजन यांनी जी काही ताकद लावलेली आहे यावेळेला, तर ती बघितल्यानंतर आणि तिथे अनिल पाटील आहेत किंवा गुलाबराव पाटील आहेत, इतर सगळ्या उमेदवारांचं जर का आपण बघितलं तर महायुतीने ती जी काही ताकद यांनी जी ताकद लावलेली आहे, तर त्या परिस्थितीमध्ये रोहिणी खडसेंचं थोडंसं मला अवघड दिसतं आहे आता तरी. राज ठाकरेंच्या 2 सभा झाल्यात नाशिकमध्ये. एक काळ होता 3 आमदार होते, आले म्हणजे आता 1 आमदारासाठी झगडतायत. राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा नाशिकमध्ये प्रॉब्लेम तोच झाला की निवडून तर लोकांनी त्यांना दिलं, भरभरून मतं टाकली, पण नाशिककरांना जी अपेक्षा होती ती अपेक्षांची पूर्ती त्यांची राहिली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे संघटन, ज्या बळावर ते निवडून आले होते, म्हणजे राज ठाकरेंचा करिश्मा प्लस स्थानिक लेवलवरचं असेल त्यांचं संघटन मजबूत, याच्या बळावर तर यश होतं. तर संघटन आज जर आपण बघितलं तर जवळपास ते शून्यावर आलेलं आहे. संघटन नावाचा काही प्रकार नाही आहे. एक उमेदवार जे आपण म्हणतात दिनकर पाटील नाशिक पश्चिमचे, जे लढतीत आहेत, पण ते सुद्धा अगदी ऐनवेळेस म्हणजे तिकीट वाटपाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात ऐनवेळेस त्यांच्याकडे गेले आणि त्यांना उमेदवारी दिली. अर्थात त्यांनी निवडणूक चांगल्यापैकी उभी केली आहे. राज ठाकरेंच्या परवाच्या 2 सभांना अपेक्षेप्रमाणे रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आहे. पण म्हणून ते विजयापर्यंत कितपत जातात हे बघणं अवघड आहे. मात्र ते त्यांच्यामुळे तिथलं गणित उलटंपालटं निश्चितपणे होऊ शकतं, ही परिस्थिती आहे. नांदगावच्या सीटकडे पण सर्वांचं लक्ष लागलं. हो, नांदगावला समीर भुजबळांच्या एंट्रीमुळे खूप तिथली निवडणूक अत्यंत चर्चेत आलेली आहे. म्हणजे तिथे आधी असं वाटत होतं की जे शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत सुहास कांदे, ते आधी त्यांना केक वॉक आहे असं समजलं जात होतं. पण ऐनवेळेस समीर भुजबळांची एंट्री झाल्यामुळे तेही थोडेसे कुठेतरी डिस्टर्ब झालेले आहेत. आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरला. जिथे डॉक्टर बोरसे जे आहेत, मराठा समाजाचे उमेदवार आहेत, मराठा समाजाचे ते मोठ्या संख्येने आहे, ते पण उभे आहेत. त्यांची प्रतिमा चांगली आहे आणि त्यांच्याकडे पण चांगलं लोकांचा ओढा आहे. त्याच्यामुळे तिथली निवडणूक अनिश्चित बनलेली आहे. जे आधी असं वाटत होतं की सहज सुहास कांदे जिंकतील, तर ती खूप टफ झालेली आहे आजच्या काळात निवडणूक. अशी आज परिस्थिती आहे. नाशिक पूर्व असेल किंवा सिन्नर, हे विधानसभा मतदारसंघ आता जातीवर तिथलं इलेक्शन पार पडतंय. काय एकूण चित्र आहे? हे दोन्ही मतदारसंघ जर बघितले तर मराठा समाज आणि वंजारी समाज अशा 2 समाजांमधली ही लढत सुरू झालेली दिसते. आणि हे दोन्ही समाज आपापल्या उमेदवारांमागे एकवटलेले दिसत आहेत. अर्थात सिन्नरच्या बाबतीत जर विचार केला तर माणिकराव कोकाट यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहे, सगळ्या समाजासाठी कामं केलेली आहेत. त्यामुळे ती कॉन्ट्रॅक्टरशी संबंधित किंवा ज्यांची कामं झालेली आहेत ती मंडळी मात्र कोकाट यांच्या बाजूने दिसत आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघात जर बघितलं तर राहुल ढिकले मराठा समाजाचा मोठा चेहरा आहे आणि दुसरीकडे गीते आहेत. आणि इथे पूर्वमध्ये जवळपास 1,20,000 इतके मराठा समाजाची मतं आहे आणि दुसरीकडे 35,000पर्यंत वंजारी समाजाची मतं आहे. त्यामुळे जातीय समीकरणावर जरी निवडणूक झाली तर दोन्ही ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार निवडून येतील असं वाटतं. हिना गावित यांनी बंडखोरी केली. अक्कलकुवामधनं त्या निवडणूक लढत आहेत. दुसरीकडे विजयकुमार गावित आपलं निवडणूक लढत आहेत. एकाच घरातले 2 उमेदवार आहेत. धुळ्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये अशीच परिस्थिती बघते. धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांमधले जे काही मतदारसंघ आहेत, या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचं पूर्ण वर्चस्व लोकसभा निवडणुकीतही दिसलेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होईल असं मला वाटतं आहे. एकूण 4 आहेत. गावितांचे 2 भाऊ पण आहेत. 4ही नंदुरबार मधल्या 4ही मतदारसंघात गावितांचे उमेदवार आहेत. काय चित्र दिसतं गावितांचं? नाही, गावितांचं चित्र म्हणजे नंदुरबार शहरात गावितांना बऱ्यापैकी एज मिळेल असं दिसतंय. ग्रामीण भागात काय होईल ते बघायला पाहिजे. आणि हिना गावितांचं पण तेच आहे. शिंदेचे तिथे जे आमशा पाडवी आहेत ते आहेत आणि तिरंगी लढत आहे तिथे. त्याच्यात तिथे पण खूपच वेगळं चित्र दिसू शकतं हिना गावितांच्या एंट्रीमुळे. एकूणच आपण बघतोय काही मतदारसंघ असे होते की तिथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांचा लढा हा किंवा त्यांचा मार्ग हा सुकर वाटला जात होता. मात्र जशी जशी निवडणूक ही पुढे जात गेली तसे तसे त्यांचे आव्हानं देखील वाढत गेले. त्यामुळे काही ठिकाणी धक्कादायक निकाल देखील लागू शकतात असाच अनुमान नाशिकचे पत्रकार व्यक्त करत आहेत. अगदी खूप खूप धन्यवाद मुकुल या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.